स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त. देवाला सुद्धा आईसाठी तरसावं लागलेलं आहे, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, ज्या दिवशी आईची ओटी भरली अधिक मास महिन्यामध्ये, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आता तुम्ही म्हणसाल की अधिक मास होऊन बरेच दिवस झाले आणि तुमचा आत्ता व्हिडिओ कसं काय? तर आत्ता व्हिडिओ आपल्या फोनमध्ये स्टोरेज फुल आहे, त्यामुळं व्हिडिओ सेव्ह होत नव्हता, म्हणून थोडंसं उशिरा टाकत आहे. तरी पण तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला नवीन असाल तर फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, आज आईची ओटी भरायची आहे. ज्या आईनं आम्हाला जन्म दिलेला आहे आणि ज्या आईमुळं आम्ही हे जग पाहत आहोत, तिचीच आज ओटी भरायची आहे. आता माझे आई वडील दोघालाही बसवलेलं आहे. बहीण म्हणली लवकर लवकर आवर, तू जिथं आपल्याला ओटी भरायची ना तिथली सगळी तयारी कर. मग मी म्हणलं चल मी करते. मग मी रांगोळी वगैरे काढल्या, समया लावल्या, जे आपलं ओटीचं ताट होतं सगळी तयारी करून घेतली. आणि मी तर नवीन साडी सकाळपासूनच नेसलेली होती, कारण मी 2च साड्या घेऊन गेलेली होते तिथं, त्यामुळं मला 2-4 दिवस राहायचं होतं म्हणून 2च साड्या घेऊन गेले होते. त्यामुळं मी सकाळपासून नवीनच साडी होती, मी काय साडी वगैरे चेंज केली नाही. आणि आम्ही तिघी बहिणीनं केली नाही. आता आम्ही तिघी बहिणी, तिघं भाऊ आहोत आणि खूप सारा मोठा परिवार आहे. त्यांचे लेकरं, त्यांच्या बायका, असा मोठा परिवार आहे. आणि मग माझ्या आईला पण म्हणलं तू पण छान आवर, म्हणलं थोडासा तुझ्या परीनं जसा होईल तसा थोडासा सिंपल असा मेकअप कर. मग मेकअप काय, माझ्या आईनं छान नवीन नवारी नेसली आणि कुंकू वगैरे लावून डोक्यावर पदर घेऊन बसली ओटी भरायला. मग अगोदर मोठ्या बहिणीनं पाय वगैरे धुवून घेतले आणि ओटी भरली. त्यानंतर माझा नंबर होता. मी पण छान असं ग्रीन कलरची नवारी घेतलेली आहे आणि दुसऱ्या मोठ्या बहिणीनं पण ग्रीनच कलरची नवारी घेतली आणि लहान्या बहिणीनं घेतलेली आहे केशरी रंगाची. खूप सुंदर नवारी होत्या, पण नेसल्या नाहीत. ते म्हणली नंतर नेसते, कारण खूप गरमी आहे आणि नवीन कपडे घातले की जास्त गरमी होते आणि म्हाताऱ्या माणसाला तसं गरम वातावरण सहन होत नाही. म्हणलं जाऊ दे, असो, तुझी जे नवारी आहे तेच नेस आणि मस्त त्याच्यावरच आपण कार्यक्रम करूया. त्यानंतर मग दोघांना पण बसवलं. आजपर्यंत आपले आईवडील आपलं औक्षण करतात, मग आज आम्ही आईवडिलांचं औक्षण केलेलं आहे आणि मस्त छान ओवाळणी वगैरे करून ओटी भरली. आणि ओटी भरली म्हणलं तर काय, असं छोटा मोठा कार्यक्रम जरी असला ना, फोटोशूट तर होणारच. आणि फोटोचा इतका शौक ना, भयानक शौक. सगळे हसतात की तुम्हाला फोटो काढायचा किती शौक आहे, काय करता इतके फोटो काढून. पण काही आठवणी असतात ना, त्यामुळं ठेवायच्या असतात. त्याच्यामुळं का, आणि ही जी वेळ जी आहे ना, घडी येत नाही. आता 3 वर्षाच्या नंतर असा कार्यक्रम आपण करत आहोत, त्यामुळं हे आठवणी म्हणून ठेवाव्याच लागतात. बघा किती छान, नशिबवान लोकांनाच हे भेटतं, आईवडिलांचे पाय धुणं, आईवडिलांचे औक्षण करणं, बरोबर का नाही? मग त्यानंतर भाऊ होता, भावाला म्हटलं तू पण कर, म्हटलं तुझ्या नशिबात आहे तर. दुसरे तर 2 घरी नव्हते, मग त्या दोघा नवरा बायकोनं जोडीनं केलेला आहे. मग आज ओटी भरणं झालं की मग होता आज पुलावचा बेत. आणि पुलाव कोण करणार होते तर घरचे जावाई आणि लेक, लहानी लेक आणि लहानी लेक आणि लहाना जावाई दोघं करणार होते. बघा, त्या लहान्या बहिणीनं भात शिजून घेतला, खडे मसाले वगैरे टाकून भात शिजून घेतला आणि हे भाऊजीनं केलेली आहे कोशिंबीर. मला म्हणत होते चेक करून बघा बरं कशी झालेली आहे. तर मग मी 1 चमचा खाऊन बघितले, खूप टेस्टी झालेली होती, छान झाली म्हणले, एकदम नंबर 1. आणि जावयांनी घरी तर स्वयंपाक केलाच पाहिजे असं आमची चर्चा चालली होती, थोडीशी हसी मजा. आणि इकडं बघा सगळे किचनमध्ये, किचन झालं छोटं आणि माणसं झाले जास्त. भाऊ भाऊजया आणि जावई सगळे किचनमध्ये आलेले आहेत. आता ही लहानी बहीण आहे, ती पुलावची तयारी करून ठेवली आणि त्याला फोडणी देत आहे. आता तिनं तिच्या घरी जशी करते ना तशा पद्धतीचा पुलाव. मी काय पार्टिसिपेट केलं नाही, म्हणलं तू करणार आहेस ना, तूच करायचं म्हणलं. सगळ्यांनी केलं ना मग बिघडून जाते रेसिपी, त्यामुळं तिलाच करायला लावली. त्या दोघा नवरा बायकोनं केलेली आहे. आणि असं खरं सांगा, खरं की कोणाकोणाचे जावाई असं सासरवाडीत गेल्याच्या नंतर स्वयंपाक करतात, नक्की सांगा बरं का. आमचे तर जावाई म्हणजे माझ्या माहेरचे जावाई सगळे चांगले आहेत, एकदम फ्रेंडली राहतात आणि फ्री स्वभावाचे आहेत. मस्त त्यांनी दोघा नवरा बायकोनं छान असा पुलाव केला. मग मी म्हणलं मोठ्या मेहुण्याला पण बोलून आणलं. सगळे जावाई, दोन्ही जावाई किचनमध्ये गेलेत, म्हणलं तुमचा पण थोडासा हातभार लावा जाऊन. मग त्यांनी पण आलेले आहेत. बघा, हे माझे मिस्टर आले आणि ते भाऊजी, बहीण
आणि माझ्या मिस्टरला काही येत नाही बरं का, त्यांना चहासुद्धा बनवता येत नाही, ते कधीही मदत करीत नाहीत असे स्वयंपाकात वगैरे, कारण त्यांना येतच नाही. पण हे भाऊजी जे आहेत ना, ह्यांना सगळा स्वयंपाक वगैरे येतो, मस्त पुलाव वगैरे सगळं छान छान रेसिपी करतात ते. कधी बायकोला कंटाळा आला ना, ते घरी पण करून खाऊ घालतात, त्याच्यामुळं त्यांना सवय आहे. बघा मी त्यांना उठून आणलं मोठ्या मेवण्याला, तर मोठा मेवणा पण आला बघू म्हणे काय काय करायला. त्याच्यानंतर माझा भाऊ पण आला. बघा अशी मजाक असते. आणि असा दिवस जे असते ना, फक्त सगळ्या बहिणी, सगळे मेवणे आणि सगळे नातरुंड एकत्र आले ना, तेव्हाच ही मजा येते. आणि ही आम्ही फक्त अधिक मासात येतो, कारण दिवाळीमध्ये वगैरे सगळेजण एकत्र येत नाहीत, कारण प्रत्येकाचे लेकराच्या वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या परीक्षा, वेगवेगळे ट्युशन, त्याच्यामुळं सगळ्याजणी आम्ही एकत्र येत नाहीत. अशा धोंड्याच्या महिन्यातच येतो. मग त्यांचा पुलाव झाला आणि सगळी बैठक बसली जेवायला. बघा किती मोठी फलटण आहे. मला म्हणल्या वहिनी की एक घास खाऊन बघा, तर मग मी खाऊन बघितला, खूप टेस्टी झालेला होता. आणि जेव्हा मला जेवायला ताट वाढलं, मी सगळ्या ताटामधले सोयाबीन सगळे बाजूला काढले. तर भाऊ म्हणत होता सोयाबीन खाऊन बघ, खूप टेस्टी लागते. मी म्हणलं मी कधीही सोयाबीन वडी खाली नाही आजपर्यंत, मला आवडत नाही म्हणलं. सोयाबीन टाकलेला पुलावसुद्धा मी खात नाही. ते म्हणला मी पण खात नव्हतो, पण एकदा खाऊन बघितलं, खूप टेस्टी लागलं, तेव्हापासून खातोय म्हणे. मग मी नाही खाल्लं बरं का, कारण मला वाटतं ते नॉनव्हेजसारखं दिसते, त्याच्यामुळं मी कधीही ते सोयाबीन वडी खात नाही. आता माझी आई जेवत होती पिठलं भाकरी, मग मी माझ्या आईच्या ताटात जेवायला बसले. बहीण, आई, वडील सगळे बसलो. असा होता दिवस, एक दिवस असा होता माहेरचा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. श्री स्वामी समर्थ.